आपल्याला पश्चाताप होतच नाही. पश्चाताप कशाला म्हणते हे तर आपल्याला अगोदर कळत नाही. अरे काय नाही, तुमच्या लक्षात येण्यासाठी एक दृष्टांत सांगतो पश्चाताप कशाला म्हणतात. गोदावरीबाईच्या घरी यमुनाबाई घरी गेल्या. गोदावरीबाईच्या घरी यमुनाबाई गेल्या. पण ज्यावेळेस सकाळी सकाळी गेल्या त्यावेळेस गोदावरीबाईनं चहामध्ये ब्रेड बुडून खायला सुरुवात केली. चहामध्ये ब्रेड बुडून खायला सुरुवात केली. पहिलाच घास तोंडात घातला गोदावरीबाईनं आणि यमुनाबाई आल्या. गोदावरीबाई, आवाज एकादशी तुम्ही ब्रेड खायला लागल्या. आज एकादशी तुम्ही ब्रेड खायला लागल्या. म्हणे माझ्या लक्षातच नाही. पांडुरंगा पांडुरंगा तोंडात मारून घेतली, गुळणा टाकून दिला, गुळणा केला परत पाण्याने. मी दिवसभर फराळाचं सुद्धा करणार नाही रे पांडुरंगा, मला माफ कर. याला म्हणतात पश्चाताप. पण गोदावरी म्हणे बाई, आता यमुनाबाई मी एक घास खाल्ला, आता हानते सगळाच पुढा. जमन का? त्याला पश्चाताप म्हणता येणार नाही. पश्चाताप कशाला म्हणायचं? एखादी गोष्ट आपल्या हातून घडली ती परमेश्वराला त्याच्याबद्दल क्षमा मागणं, याला पश्चाताप अशा प्रकारचं बोलतो. म्हणून त्या वाल्याला पश्चाताप झाला. नारद महर्षीचा कृपा झाल्यानंतर आणि वाल्याचे वाल्मिक झाले आणि रामविजय हा ग्रंथ मात्र त्यांनी लिहिला. नंतर आपल्याला विश्राव्याची आणि कैकेशीची कथा ऐकायला भेटली कालच्या अध्यायामध्ये. कैकेशीच्या पोटी 5 अपत्य जन्माला आले. 5 अपत्य तिच्या पोटी जन्माला आले आणि त्याच्यामध्ये रावणाचा जन्म झाला. रावणानं महादेवाची भक्ती करायला सुरुवात केली. कुंभकर्णाचा जन्म झाला. कुंभकर्णानं ब्रह्मदेवाची भक्ती करायला सुरुवात केली आणि विभीषणाचा जन्म झाल्यानंतर विभीषणानं भगवान विष्णूची भक्ती करायला सुरुवात केली. परंतु रावणाला भगवान शंकर प्रसन्न झाले. कुंभकर्णाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि कुंभकर्णानं मागितलं, देवा मला काहीच नाही पाहिजे, मला निद्रा पाहिजे. निद्रा म्हणजे झोप. मला झोप पाहिजे. आणि शास्त्र सांगतो की संसारामध्ये झोपी गेलेला जीव कधी परमार्थाकडे जात नसतो. कारण झोप कोण आहे? शास्त्र सांगतं, झोप काळाची बहीण, तिचे नाव चंडाळीनो. ती चंडाळी नाही, ती काळाची झोप आहे. म्हणून तर साधू संत सांगतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जागा होऊन काय करा? जागा होऊन काय करा? तर त्या भगवंताला विसरू नका. त्याचं नाव घ्या. त्याचं नाव घेतल्यानंतर काय होतं? शास्त्रकार सांगतात, पापाचे कळप पुढे निघून जातात. पापाचे कळप हरी हरी तुम्ही म्हणता सकळ, येणे माय जाळ तुटतील किंवा घेता विठोबाचे नाम. असे भगवंताचे नामचिंतन केल्यानंतर मग मात्र पापाचा नाश होतो. म्हणून त्या रामकथेमध्ये आपल्याला त्या भगवान प्रभू रामचंद्राची लीला ऐकायची. म्हणून हा निद्रिस्त झालेला आहे. काल तुम्हाला कुंभकर्ण किती मोठा आहे, त्याला अन्न किती लागतं हे सांगायचं हे का नाही? कुंभकर्णाने पाऊल जर जमिनीवर ठेवलं तर किती गावं त्याच्या पावलाखाली बुडून जातात. एवढंच नव्हे तर कुंभकर्ण ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस कुंभकर्णानं किती स्त्रिया गेल्या होत्या हे सुद्धा मात्र मी तुम्हाला कालच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे का नाही? आता पुढे आपण विभीषणाच्या बाबतीत मात्र कथा ऐकणार आहे. आसो विभीषणाशी चतुर्वक्र, मने माग इच्छित वर, तव तो विशाल सत्व पवित्र, काय बोलता झाला. मग भगवंतानं सांगितलं विष्णूनं विभीषणाला, विभीषणजी मागा तुम्हाला काय पाहिजे? तर विभीषणानं सांगितलं, देवा मला काही नको, मला अखंड तुमचं नामचिंतन माझ्या वाणी वाट घडावं येत पाहिजे. मला तुमच्या नामाबिगर काही नको, तुझं नाव माझ्या मुखामध्ये यावं एवढंच मात्र विभीषणानं
मागितलेला आहे. भगवान विष्णू